रामकृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी हरी हरी झाले ओ साजनी झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बोला विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर जय हो तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम भाविकाचे आवडे देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती भाविकाची आवडी देवा करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती करी सेवा निज प्रीती ओ हिंडे तया मागे पुढे नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ नाशिकोडे सकळ तया मागे पुढे नाशिकोडे सकळ नाशिकोडे सरळ नाशिकोडे सरळ हरी दारे वसे हरी विश्वंभरे भावजा हिंडे तया मागे पुढे नाशिकोडे सकळ दारे वसे हरी विश्वंभरे भावजा हिंडे तया मागे पुढे नाशिकोडे सकळ हे निळामने संदेह नाही भक्ता पाहे यावरी हिंडे तया मागे पुढे नाशिकोडे सकळ रामने संदेह नाही
भक्त पायी यावरी जय हो हिंडे तया मागे पुढे नासी कोले सकळ विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 टाळी वाजवा भजन करा, टाळी वाजवा भजन करा मायबाप. विठ्ठल 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 बोला पुंडलिका वरदे हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. सद्गुरु पंकट स्वामी महाराज की जय. सद्गुरु भगवान बाबा की जय. सद्गुरु वामन भाऊ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमः पार्वती पते हर हर महादेव. विठाला 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 विठाला. भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, करी सेवा निज प्रीती, हिंडे तया मागे पुढी, नासी कोडे सकळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त वेळे, प्राप्त कीर्तनासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ निळोबारा यांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आपण आज या कीर्तनासाठी निवडलाय. संत श्रेष्ठ निळोबारा या अभंगातून देवाला काय आवडतं याचं गोड वर्णन करतायत. या जगाच्या पाठीवर तसं पाहायला गेलं तर आवडी अनेक आहेत, पण सज्जनानो नेमकं देवाला काय आवडतं याचं वर्णन निळोबारायांनी या अभंगातून केलेलं आहे. या मृत्यूलोकाचा अंदाज जर आपण घेतला ना तर आवड नाही असं पात्र इथं सापडणार नाही. इथं प्रत्येक जीवाला आवड आहे. जाऊ देव जीवाला, माणसाला, तुम्हाला आम्हाला तर आवड आहेच, पण नोहे नोहे आवड साधूला सुद्धा आहे. साधूला तर आवड आहेच, पण किंबहुना आवड ही देवाला सुद्धा आहे. ही सृष्टी ज्यानं बनवली, चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीन. सूर्यासी चालणे तुझे आबळे ऐसा, तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. असा विश्वाचा मालक पंढरीश परमात्मा. हे विश्व त्याच्या ताब्यात आहे, हे जग त्याच्या ताब्यात आहे. पोषितो जगाशी एकला तो, पण आवड त्याला सुद्धा आहे. आजच्या दिवशी आवड जी आपल्याला पाहिजे ती देवाची आवड पाहिजे. आजच्या दिवशी आवड जी महत्वाची आहे आपली ती देवाची आवड महत्वाची. तसं पाहायला गेलं तर आवड साधूची सुद्धा फार सुंदर आहे. माणसाची आवड कीर्तनात सांगितली नाही पाहिजे. प्रपंच कधी कीर्तनात सांगू नये, संसार कधी कीर्तनात सांगू नये. अभंगाची लिंक, अभंगाचं पहिलं चरण कळण्यासाठी आपल्याला पाहावं लागल. ते आवड इथं सगळ्यांना आहे. देवाला सुद्धा आवडे, साधूला सुद्धा आवडे, नोहे नोहे जीवाला सुद्धा आवडे. पण इथं प्रत्येकाची आवड भिन्न आहे. फार सुंदर आहे. इथं प्रत्येकाची आवड भिन्न आहे. काय छान आहे. एक नंबर आवड पाहू आपण साधूची.
एकदम पायऱ्या पायऱ्याने तुम्हाला एकदम पहिल्या चरणापर्यंत नेतो मी. फार सुंदर आहे. साधूची आवड आहे. महाराज काय आवडतं हो साधूला? कधी गेलेच आळंदीला तर ज्ञानोबरायांच्या समाधीचं दर्शन घ्या आणि माऊलींच्या समाधीवर हे कपाळ तुम्ही ठेवा. माऊलींना विचारा, माऊली आम्ही अंतकरणापासून तुमची सेवा करतो, फार श्रद्धा आहे आमची, फार आमच्या अंतकरणात भाव होई, पण एक विचारण्याचं धाडस आम्ही करतोय, माऊली तुम्हाला काय आवडतं? तुमची काय आवड आहे हो माऊली? ज्ञानोबरायांचे शब्द आहेत त्याला, किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीनी लोकी भजी जो आधी पुरखी अखंडित. जगाने सुखी झालं पाहिजे, जगाने समाधानी झालं पाहिजे, जगाने भजन केलं पाहिजे, जगाने नाचलं पाहिजे. कीर्तनात येऊन नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, या नाचा आम्ही गातो नाचतो आनंदे वेडा झालो मी तव छंदे. या ना, इथं नाचलं पाहिजे. इकडे तिकडे बाकीच्या स्टेजवर नाचण्यापेक्षा कीर्तनाच्या स्टेजवर येऊन नाचा. इथं एखादा मुलगा नाचला तर तो ज्ञानोबराय होऊ शकतो, तुकोबराय होऊ शकतो, नामदेव महाराज होऊ शकतो. ही पावर आहे कीर्तनाची, ही पावर आहे भजनाची. इथे या, नाचा, आनंद घ्या. जगाने सुखी झालं पाहिजे ही साधूची आवड आहे. म्हणून ज्ञानोबरायांच्या सोहळा आहे ना, 10-10, 15-15 लाख लोक माऊलींच्या सोहळ्यात जातात. का जातात माहिती का? फक्त आनंद मिळतो म्हणून, समाधान मिळतं म्हणून, बाकी दुसरं काही नाही. लय भारी खायला मिळतं असं काही नाही, लय पैसे मिळतात असं बी काही नाही, लय लोक आपल्याला मान देतात असं बी काही नाही. पण जे ज्ञानोबरायांच्या सोहळ्यात समाधान आहे ना महाराज, ते जगात कुठेच पाहायला तुम्हाला मिळणार नाही. आपला प्रपंच, आपला संसार, आपली जी श्रीमंती आपण मोजतो ना महाराज, आपला प्रपंच जो आपण पाहतो ना, आपल्या गाड्या, आपल्या बंगले, आपलं सोनं, आपले पैसे, राजा हो, या पैशामध्ये, सोन्या नाण्यामध्ये, बंगल्यामध्ये श्रीमंती नाही पाहायला तुम्हाला मिळणार. असे बरेचसे बंगले दाखविले मी तुम्हाला की त्याच्यात श्रीमंती नाहीये महाराज, त्याच्यात समाधान नाहीये, पाहायलाच मिळत नाही हो समाधान. जा तुम्ही एखाद्या बंगल्याच्या समोर, बंगल्याच्या समोर पाटी लिहिलेली असते, इथे पिको फॉल करून मिळेल, समाधान नाही महाराज तिथं. पण जा झोपडीमध्ये, तुम्ही एखाद्या झोपडीमध्ये जा, झोपडीचा एक गुण फार सुंदर आहे. येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणाशी न बोजा या झोपडीत माझ्या. हरी पहारे आणि तिजोऱ्या हो, त्यातून होती चोऱ्या, दाराशी नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य घ्यावे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. झोपडीत भीती नाहीये, आपली श्रीमंती कुणी चोरील, इथं चोर येईल, इथं कुणी डाका टाकेल, अशी काही झोपडीत भीती नाही ना महाराज. बंगल्यात झोपले ना, 50,000च्या गादीवरती झोप येणार नाही. का माहिती? या बंगल्यात चोरी होईल. आनंद देत नाही महाराज तुमचा बंगला तुम्हाला. झोपडीत जा, झोपडी तुम्हाला आनंद देते महाराज. झोपडीचा काय आनंद वेगळा आहे. ज्ञानोबरांच्या सोहळ्यात गेले ना, दिवसभर नामस्मरण केलं, थकले ना तुम्ही, तर संध्याकाळी झोपायला रावटी असते. रावटी असते अशी कापडाची, त्या रावटीत झोपावं लागतं.
पण एरवी 50,000च्या गादीवरती संध्याकाळी 2-2 वाजेपर्यंत झोप येत नाही आपल्याला. पण माऊलींच्या सोहळ्यात जा महाराज, तुम्ही जेवण केलं ना 8 वाजता, जेवण करून जर असं अंग टाकलं ना आणि ह्या डोक्याखाली उशाखाली जर दगड घेतला ना, एका सेकंदात झोप लागते. ती झोप समाधानाची आहे. ज्ञानोबांच्या सोहळ्यात गेले तर तुम्हाला समाधान मिळेल. त्या रावटीत झोपले तर एका सेकंदात झोप लागेल. पण प्रपंचात कधी समाधान मिळत नाही. प्रपंच दुःख देतो महाराज. म्हणून प्रपंच करू नका या मताचे आम्ही नाही येत, किंवा कोणते संत सांगत नाहीत की बाबा प्रपंच करू नका, करा. पण कसा? पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनिया राहती, तैसे असावे संसारी. राहा संसारात, पण कधी कधी संसारात राहत असताना ज्ञानोबांची वारी करा, माऊलींचं भजन करा. अनाथाची माई आहे ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात त्यांना. जगाने सुखी व्हावं ही आवड आहे ज्ञानोबारायांची. म्हणून माझ्या जीवीची आवडी हो, माझ्या जीवीची आवडी आवडी, माझ्या जीवीची आवडी आवडी, वा वा, माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा नेईल गुरी, पंढरपुरा नेईल गुरी, पांडुरंगी मन रंगले हो, पांडुरंगी मन रंगले माझ्या जीवीची आवडी, पंढरपुरा नीलगुडी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणे वेदिले. ही परंपरा आपण जोपासली पाहिजे ना. आपण वारी केली पाहिजे, आपण नामस्मरण केलं पाहिजे, आपण पारायण केलं पाहिजे. आम्ही रोज सांगतो लोकांना, अरे माझ्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचं पारायण करा. विश्वाची माऊली आहेत ज्ञानोबाराय. माझ्या ज्ञानोबारायाने ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ जर जगाला दिला असेल तर त्या ज्ञानेश्वरीचं आपण पारायण केलं पाहिजे ना. ती आपली माय आहे महाराज, ती आपली जननी आहे, ती आपल्याला तृप्त करेल. एवढी ताकद ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये. एक जणांनी विचारलं, महाराज पारायण 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 कुठपर्यंत करायचं? मी म्हटलं, राजा जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण केलं पाहिजे. ताकद आहे त्याच्यात महाराज, वेगळीच ताकद आहे. एक सकाळी उठल्यानंतर वर्तमान पेपर वाचण्यापेक्षा ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीतील एक ओवी वाचावं. एक ओवी, एक तरी ओवी अनुभवावी अनुभवावी. जनाबाई म्हटली, वाचेल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. वाचा भाव धरोनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. वाचली पाहिजे. आपण जर ज्ञानेश्वरी वाचली सज्जनानो, आपण जर गाथा वाचला, त्यातला एखादा अभंग पाठ केला तर हा माथा ठिकाण्यावर येईल. सांगू तुम्हाला, समाधान मिळेल. म्हणून तुम्ही बसलात कीर्तन ऐकता, चॅनल बदलू नका. एवढं कीर्तन 100% नक्की ऐका शेवटपर्यंत. अजिबात चॅनल बदलायचं नाही. एवढं कीर्तन नक्की ऐका तुम्ही. हो, सगळं कीर्तन ऐका. हे गरज आहे आज कीर्तनाची महाराष्ट्राला, भारत देशाला. भजनाची आज गरज आहे महाराष्ट्राला, भारत देशाला. ऐका. आपल्या मुलांना चांगले संस्कार मिळाले पाहिजेत. मुलगा असेल इकडे तिकडे बसला तर त्याला बोलवा, म्हणा महाराजांचं एक कीर्तन ऐक, याने उद्धार होईल, याने आपला प्रपंच ताळ्यावरती येईल, पटरीवरती येईल, जीवनाचं कल्याण होईल. भजनाने जीवनाचं कल्याणच होतं महाराज. कीर्तनाने नामस्मरणाने जीवनाचं कल्याण होतं. आपण काय एकदाचं भजन केलं तर आपण समाधानी होतो. आणि आपण समाधानी जर झालो तर माझ्या माऊलीची आवड मग दुसरी काहीच नाही. जगाने समाधानी झालं पाहिजे. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी जगासाठी हो. तुकोबारायचा गाथा जगासाठी. मला असं वाटतंय ही साधूची आवड फार गोड आहे, पण थोडी आता ही साधूची आवड आपण बाजूला ठेवू. 2 नंबर आवड आहे ना ती तुमची आमची.
आता माणसाची आवड काही एक राहिली का? कुणाला काय आवडतं, कुणाला काय, कुणाला 4 नमुन्याचं खायला आवडतं, कुणाला 4 नमुन्याचं प्यायला आवडतं, कुणाला कीर्तन करायला, कुणाला भजन करायला, कुणाला पेटी वाजवायला, कुणाला पकवाज वाजवायला. इथं प्रत्येकाची आवड भिन्न आहे. पण ज्ञानोबरायांनी जगाची आवड सांगितली. माऊली म्हटली जगाला काय आवडतं? जगस्प्रियास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडी. माऊली म्हटले काय आवडतं या जगाला? या जगाला आवडती सत्ता. कुणाला आवडत नाही? गावचा सरपंच, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान व्हायला कुणाला आवडत नाही? आवड आहे ना, सत्ता आहे ना, प्रत्येक जणाला आवडते. मात्र सार्वभौम पद पडिये. माऊली हे आम्हाला आवडणार नाही हो. माऊली म्हटले न मरणे निर्विवाद जगा पडिये. आता एवढे जण तुम्ही कीर्तनाला आलात, एका प्रश्नाचं उत्तर द्या. घरात आपण सगळेजण बसलात, आता इतके जण कीर्तन ऐकतात, एका प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन झाल्यानंतर कुणाला वाटतं का जावं म्हणून? हा, मरू वाटतं का? मरू वाटतं? नाही मरू वाटत महाराज. जगातल्या कोणत्या माणसाला विचारा, मरायचं का? नाही मरू वाटत. आवड मी मरू नाही. आगा मरहा बोल नसाती आणि मेलियावरी रडती. मर हा शब्द आवडायला तयार नाही. पण सज्जनानो, मरण कधी कोणाच्या बापाला चुकत नाही. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. हो, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. काळ सावधान. हो, नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. नाशिवंत देह जाणार सकळ. हाय! नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य काळ सावधान. आयुष्य काळ सावधान. ओ! नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. येतो रो नाही आले अवतार. एरते पामर जीव किती. आजा मेला पंजा मेला. बाप मसना गेला देखत देखत. नातू पंतू तोही पैसा झाला. इथं माणसाची आवड आहे मी मरू नाही, पण मरायचे सगळ्याला. कबीर महाराजांची छान वाणी. काया नगरी का सौदागर तुझे अपने वतन को जाना पडेगा. एखादा मुलगा म्हणेल बहीण माझी, एखादी बहीण म्हणेल भाऊ माझा. पण काय कबीर महाराजांची वाणी गोड आहे. कबीर महाराज म्हणतात भाई कहे बहन मेरी है
बन कहे भाई मेरा है, ना भाई बन का ना बन भाई की, ये तो रक्षा बंधन का नाता है. अहो एखादी मुलगी म्हणेल आई माझी, एखादा मुलगा म्हणेल वडील माझे, एखादे वडील म्हणतील मुलगा माझा, एखादी आई म्हणेल मुलगी माझी. पण काय कबीर महाराजांची वाणी गोड. कबीर महाराज म्हटले माँ कहे बेटा मेरा है, बाप कहे बेटा मेरा है, ना माँ का ना बाप का, ये तो जन्म देने का नाता है. एखादा सासरा म्हणेन जावाई माझा, एखादी सासू म्हणेन जावाई माझा. पण कबीर महाराजांची वाणी गोड आहे. कबीर महाराज म्हटले ससुरा कहे जवाई मेरा है, सास कहे जवाई मेरा है, ना ससुरी का ना सास का, ये तो लड़की देने का नाता है. इत बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाची सगे सोयरे मेल्या मागे. हो सर्व राहिले तुटतील धागे दोरे, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. हा संसार आहे संसार. मायबाप या संसाराची थोरवी, या संसाराचा गोडवा काय लोकाला सांगत बसले. संसार इंद्राचा असू नाही तर संसार उंदराचा असू, संसार आहे संसार. महाराज सुखाचा विचार नाही कोटी, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटी. काय होय संसारात प्रत्येक जण म्हणतो मी 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 केलं, माझा बंगला माझी गाडी. काय नाही, या जगातला कोणताच माणूस आणखीन बंगल्यात जाळला नाही मेल्यानंतर. कोण जाळलं? इथं तुम्हाला पाहायला भेटेल दुःख, दुःखच पाहायला भेटेल महाराज. इथं दुसरं काय पाहायला मिळणार नाही माणसाला. कुणाचं असो. आमची बायको एक दिवशी मला म्हटली महाराज इकडे या. असं म्हणल्यावर मी गेलो. ऐकता ना तुम्ही सगळेजण? मला म्हणली इकडे या. भाषा समजते ना? इकडे या. मी गेलो, आपलं कपडे घातले होते, कीर्तनाला चाललो होतो. मला वाटलं मला का शुभेच्छा देते का काय, सावकाश जा म्हणते असं वाटलं मला. मी आपलं हसत गेलो. संसारात हसू वाटलं नाही तरी हसावं लागतं. याचं नाव संसार आहे बरं का, हसायचं. मी आपलं हसत गेलो. मला वाटलं काय शुभेच्छा देते काय. मला म्हटलं इकडे या. मी गेलो, आपलं पळतच गेलो. मी म्हटलं काय रे? मला म्हटली भांडे घासा. किती राग आला असं हो. पण मी काहीच म्हणलो नाही बायकोला. म्हणलं जाऊन द्या, हिच्या कुठं नादी लागता आता, जास्तच पेटन. तिला काहीच म्हणलो नाही. मी बाहेर गेलो अंगणात आणि आमच्या सासऱ्यांना फोन लावला. सासरा माहिती ना तुमच्याकडं? सासऱ्यांना फोन लावला. म्हटलं हॅलो मामा कुठे आहेत? म्हणे मी घरीच आहे महाराज. म्हटलं तुमच्या मुलीला काहीतरी समजून सांगा. काय झालं महाराज? काय झालं म्हणजे काय? काय कळतंय का नाही? महाराज झालं काय सांगा. झालं काय म्हणजे काय? काय शिकवलं का नाही? अहो महाराज झालं काय, काहीतरी शिकवा तिला. महाराज तुम्ही ओरडू नका हो. झालं काय ते तरी सांगा ना जावई बापू. नेमकं झालंय काय? काय इतके तुम्ही तापले? काय एवढं टेन्शन घ्यायला लागले? मी म्हटलं तुमच्या मुलीला फोन करून थोड्या वेळाने सांगा झालं काय महाराज. ती मला म्हणते भांडे घासा. तिला काहीतरी समजून सांगा, फोन करा तिला. आमचा सासरा म्हटलं करतो, माझं धुणं धुईचं झाल्यानंतर. काय संसाराच्या गोडव्या गाता महाराज. प्रपंच कधी कुणाचं पूर्ण होत नाही. संसार कधी कुणाचं पूर्ण होत नाही. किती कमवा, किती मोठे बंगले बांधा, शेवटी उत्तर एकच आहे. तुला म्हणतील बायका पोर
ही तुझ्या मागची चोर, तुला म्हणतील बायका पोर. ही तुझ्या मागची चोर, तू मेल्यावरती मडक फोडतील तुझ्याच डोक्यावर. ए तू घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला, कारडतोस घाई ढाई रे वेड्या. या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. रोज सांगतो आम्ही कीर्तनात महाराज. तुम्ही माझं नाव टाका संतोष महाराज वनवे, कुठं पण कोणत्याही प्लॅटफॉर्मला भरपूर कीर्तन ऐकायला भेटतील तुम्हाला, कुठं टाका. रोज आम्ही सांगतो गड्या, प्रपंच कधी समाधान देत नाही. प्रपंचात किती करा महाराज, काही उरत नाही, वायाला जातो. पण परमार्थात थोडंसं करा, वायाला जात नाही. प्रपंच कसा, प्रपंच हा होत राहतो, परमार्थ हा करावा लागतो महाराज. परमार्थ करावा लागतो, त्याच्यासाठी नरदेह आहे महाराज हा. आता त्याच्या विना अधुरं हे जीवन. पंची पंखा बिना, हस्ती दंत बिना, नारी पुरुष बिना, कुपनीर बिना, धेनु चिर बिना, मंदिर दीप बिना, सुमिरन करले, सुमिरन करले, सुमिरन करले मेरे मना. तेरी बीती उमर हरि नाम बिना. हे हरिनामाशिवाय अधूर आहे. सोबत येतं ते हरिनाम, प्रपंच सोबत येत नाही. आवड माणसाची प्रपंचातली आहे, पण प्रपंचातली कधी आवड पूर्ण होत नाही. म्हणून चला थोडी प्रपंचाची आवड, म्हणजे तुमची आमची आवड थोडी बाजूला ठेवू, साधूची आवड बाजूला ठेवू. 3 नंबर आवड आहे ती देवाची. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पिंपळनेर नावाचं गाव आहे, आणि तिथले रहिवासीत माझे संत श्रेष्ठ निळोबाराय. तर निळोबारायांना विचारू, निळोबाराय कळली हो आवड आम्हाला साधूची, कळली आवड आम्हाला जीवाची माणसाची, पण निळोबाराय काय आवडतो देवाला? निळोबारायनी त्याचं उत्तर आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात दिले. भाविकाची आवडी देवा, हरी
सुंदर सांगितलंय महाराज. निळोपरायने काय आवडतं निळोपराय? निळोपराय त्याचं उत्तर देतात, भाविकाची आवडे देवा. देवाला आवडतो तो भाविक आवडतो महाराज. मग भाविक कोण आहे हो? भाविक क्रमांक 1. जर पंढरपूरला जर कधी गेले तुम्ही दर्शनाला, तर पूर्वी गाणं ऐकायला मिळायचं बघा, फार सुंदर होतं, छान होतं. एका वेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाले. कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली. संत चोकोबा शेजारी आहे नामदेव पायरी. संत चोकोबा शेजारी आहे नामदेव पायरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. काय सुंदर होतो महाराज. आता असलं काही राहिलं नाही. आता काहीच नाही महाराज. प्रत्येकाचं अंतकरण पहा महाराज, द्वेषाने भरलेलं आहे. द्वेषाने तर कुणी कुणाला गोड बोलायला तयार नाही. आज एखादा माणूस आपल्या समोर जर आला तर आपण त्याला रामकृष्ण हरी सुद्धा म्हणू शकत नाहीत. इतकं पाप आहे आपल्या अंतकरणात, इतकं पाप आहे महाराज. ते पाप आपल्याला व्यवस्थित जगू देत नाही. लोक स्टँडर्ड समजतात स्वतःला, स्टँडर्ड नाही बा. आपण अगोदर जर बोललोत ना, मग आपला इगो, असं काही नाही. इगो बिगो काही नसतं महाराज, काही नसते. प्रेमाने वागाव, प्रेमात ताकद आहे हो. असं काय करता? प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. ज्यांनी केलं त्यांना विचारा. लोक कृष्णाचं जास्त नाव घेत नाहीत. अगोदर लोक राधेचं नाव घेतात. राधे नंतर कृष्ण आहे, अगोदर राधा आहे. जन्माला आल्यानंतर व्हायचं काय असेल ना तुम्हाला, तर ते राधा व्हा महाराज. काय राधेचं प्रेम होतो महाराज. तर ज्यांनी प्रेमच केलं नाही देवावरती, त्यांना काय प्रेमाची किंमत कळणार? काय कळणार हो? करा देवावरती प्रेम कधीतरी. देवासाठी स्वतःचं जीवन कधीतरी समर्पित करा. त्याच्यावर विश्वास ठेवून पहा एकदा तुम्ही महाराज. अरे माझ्या कीर्तनाची विनंती तुम्हाला, नरदेहात जन्माला आला असताना तर कधीतरी देवासाठी जगलं पाहिजे हो. बघा ना, देवाचं होऊन बघा कधीतरी महाराज. तो अनुभव वेगळा आहे. प्रपंचातल्या संसारात बसत असताना, राहत असताना प्रपंचातल्या गप्पा आपण नेहमी करता मारतो. प्रपंचामध्ये आपण प्रेम करतो, पण कधीतरी देवावरती प्रेम करून बघा ना, तो अनुभव वेगळा आहे. ती शक्ती वेगळी आहे. कधीतरी देवासाठी 2 पावलं टाकून तुम्ही जा. तुमच्या संकटात, तुमच्या दुःखात देव 10 पावलं टाकून आल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी पाऊल टाका कधीतरी. गेलेच कधी वृंदावनला तर प्रेमानंद महाराज म्हणून आहेत, मोठे संत आहेत. त्यांच्या दोन्हीही किडन्या फेल आहेत. 19 वर्ष झालं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 19 वर्ष झालं त्यांच्या दोन्हीही किडन्या फेल आहेत. माणसाची किडनी एक फेल असली तर माणूस 2 वर्षात जातो, मरतो माणूस. पण 19 वर्ष झालं प्रेमानंद महाराजांच्या दोन्हीही किडन्या फेल आहेत. तुमच्या माझ्यासारखे श्रोते जातात, तुमच्या माझ्यासारखे भाविक जातात, खूप प्रेम करतात त्यांच्यावरती. आणि त्यांना म्हणतात, बाबा बाबा तुमची महाराष्ट्राला, तुमची भारत देशाला गरज आहे. तुमचे जे प्रवचन आहेत तो महाराष्ट्र ऐकतोय, भारत देश ऐकतोय, अनुकरण करतोय. याची गरज आहे ना बाबा. बाबा पण आमची एक विनंती बाबा तुम्हाला. बाबा तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहेत म्हणे. हो माझ्या दोन्ही किडन्या फेल आहेत. मग बाबा आमची किडनी घेता का तुम्हाला? काय सुंदर आहे, ऐका बरं. देवासाठी कधीतरी जगा, देवाचे व्हा. तुमच्या आमच्यासारखे लोक प्रेमानंद महाराजांना म्हणतात, बाबा आमची किडनी घेता का तुम्हाला? प्रेमानंद महाराजांचं उत्तर आहे, मला कुणाची किडनी नको.
कोण्याही जीवाचा न घडव मत्सर. प्रेमानंद महाराज म्हणतात मला कुणाची किडनी नको बाबा, आमची किडनी घ्या, बरे होताल तुम्ही, आणखीन आयुष्य मिळेल, गरज आहे तुमची भारत देशाला, तुमच्या प्रवचनाची गरज आहे या देशाला बाबा, छान बोलताय तुम्ही, छान वाणी तुमची, घ्या ना आमची किडनी बाबा, आणखीन आयुष्य मिळेल ना तुम्हाला. प्रेमानंद महाराजांचं उत्तर आहे मला कुणाची किडनी नको. एका पत्रकाराने प्रश्न विचारला बाबा का किडनी घेत नाहीत व तुम्ही कुणाचीच. त्या प्रेमानंद महाराजांचं उत्तर आहे, प्रेमानंद महाराजांनी उत्तर फार छान दिलं, एवढं उत्तर घरी घेऊन जा, टाळ्या वाजवताल तुम्ही. प्रेमानंद महाराज म्हटले मी कुणाचीच किडनी घेत नाही आणि घेणार सुद्धा नाही. बाबा काय घेणार नाही तो, तर त्यांचं उत्तर आहे माझी एक किडनी राधा आहे आणि दुसरी किडनी कृष्ण आहे. विठ्ठला 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 विठ्ठला